ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण घोटाळ्यात अडकलेल्या सर्व संस्था चालक, दलाल, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी शासन कायदेशीर तरतूद करीत आहे। माजी आमदार नागो गाणार यांनी केलेल्या तक्रारीमुळे शासन स्तरावर कायदेशीर तरतुदी करून शासन आदेश होणार आहे। शिक्षण घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून माहिती संकलित होत आहे। घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने सर्व बाबी तपासल्या जात आहेत। दरम्यान धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंनी अतिशय कडक शब्दात पत्रक काढून शालेय मंत्री दादा भुसेंचा राजीनामा मागितला आहे। बहुतांश संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत, त्यामुळे घोटाळ्याची चौकशी करताना दबाव येत आहे। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने थेट राष्ट्रपती, पंतप्रधान यांना साकडे घातले आहे। पाठपुरावा सतत होत असल्याने शासनही वैतागले आहे, त्यामुळे घोटाळ्याची रक्कम किती याची आकडेवारी काढली जात आहे। घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व वादग्रस्त अधिकारी यांना सेवेतून मुक्त करण्यासह या सर्वांची लाचलुचपत खात्याकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।